आज आपण करणार आहे पारसी मावा केक. त्यासाठी लागणार आहे आपल्याला खवा. 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. 1 कप दूध, 1 कप आणि पाव कप आपल्याला मैदा लागणार आहे यासाठी. तर सगळ्यात आधी आपण खवा घ्यायचा आहे. खवा जर घट्ट असेल तर आपण हा किसून घ्यायचा आहे. खवा मऊ आहे म्हणून मी असाच घेणार आहे. हा 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. यातच घ्यायची अर्धा कप साखर, ही बारीक करून घेतलेली पिठी साखर. पाव कप तेल. हे तेल आपलं साधं आहे, वास याला कुठला नाहीये. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आपल्याला फेटून घ्यायचंय. हे असं झालं पाहिजे. खवा जर घट्ट असेल, फ्रीज मध्ये ठेवलेला असेल तर तुम्ही किसूनच वापरायचा, म्हणजे लवकर हे मिक्स होतं याच्यामध्ये साखर. यातच टाकून घेऊ आपण अर्धा कप दूध. रूम टेम्परेचर वरचं दूध आहे हे. अर्धा कप घेऊ. 1 कप घेतलेले आहे मी, अर्धा कप वापरणार आहे. मिश्रण आपलं छान फेटून झालं. फेटून झालेले. यात 1 कप आणि पाव कप आपल्याला मैदा टाकायचा आहे. 1 कप मैदा घेतलेला आहे हा. कप मैदा घेतलेला आहे तो टाकून घेऊ. मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे. मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान. मिश्रण आपलं फेटून झालेले. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊ. आपण ज्या टीन मध्ये केक बेक करणार आहे त्याला तेल किंवा बटर लावून घ्यायचं. थोडा मैदा टाकून याला करून घ्यायचं, सगळीकडून मैदा लावून घ्यायचा. केक टीन आपला झालेला आहे. आता सेट करून आपण ठेवून देऊ. हा कढईमध्ये बेक करणार असेल तर प्रीहीट करण्यासाठी आपण कढई ठेवून द्यायची. ओव्हन मध्ये जर ठेवणार असेल तरीही प्रीहीट करून घ्यायचे आता सध्या, आणि नंतरच यात बेकिंग पावडर किंवा सोडा आपण नंतर वापरायचा आहे. आता आपण ह्या ड्रायफ्रूट टाकायचे. तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट घ्यायचे. ड्रायफ्रूट आपण कट करून घेऊ. ड्रायफ्रूट पण आपले कट करून झालेले. बॅटर पण आपलं छान असं फुललेलं आहे. यात आता आपण एक व्हॅनिला एसेन्सचे 4-5 थेंब टाकून घेऊ. पावडर आहे ही 1 चमचा टाकायची आहे. एक चमचा आणि पाव चमचा. 1 चमचा आणि पाव चमचा आपण यात टाकलेली बेकिंग पावडर. पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. जे दूध आपण ठेवलेले ते टाकून घेऊ. पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आता हे.
आपलं छान फेटून झालंय. मिश्रण आपलं छान फेटून झालेलं आहे. आपलं छान फेटून झाले. त्यात 1 चमचा विनेगर टाकायचं आपल्याला. विनेगर टाकल्यामुळे आपण जे बेकिंग सोडा आणि पावडर टाकलेली आहे ते छान ऍक्टिव्हेट व्हायला मदत होती आणि केक हलका होण्यास मदत होती. मिश्रण आपलं छान झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण आपलं केक टीन मध्ये काढून झाले. टॅप करून घ्यायचं. यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकून घ्या. केक आपला तयार आहे. मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण हे बेक होण्यासाठी ठेवून देऊ 30 ते 35 मिनिटांसाठी. केक आपला छान झालेला आहे बेक, पण अजून खूप हा गरम आहे. 25 मिनिटांसाठी ठेवला होता हा ओव्हन मध्ये. अगदी मस्त झालेला आहे. हा अजून खूपच गरम आहे. हा अर्ध्या तासानंतर आपण थंड झाल्यावर मी हा कट करून दाखवतो. केक आपला थंड झालेला आहे. आता आपण हा कट करू. सगळ्यात आधी याच्या कडा अशा सोडून घ्यायच्या. केक आपला छान झालेला आहे. तुम्हाला जसे याचे काप करायचे तसे करून घ्या. खूप छान झालेला आहे आपला केक.